आता आपल्याला सांगायचं काय की पुण्यभूमीत जन्माला आले. ही पुण्यभूमी औरंगाबाद ही फार मोठी पुण्यभूमी असं मला वाटतं. मोठमोठाले संत इथे झाले. केव्हापासून हजारो वर्षापासून इथे लोकांनी मेहनत केली आणि तुम्हाला एवढं पुण्यदान दिलेलं आहे. त्या पुण्याच्या दमावर आज आपण इथे बसलात, सदाचरण केलं, धर्माने वागलात, पण अजून पूर्णत्वाला आला नाहीत. म्हणून आत्मानुभव घेतला. आत्मानुभव मिळाल्यानंतर जे आपल्यातले दोष आहेत ते भक्त आले पाहिजेत, नाहीतर तुम्हाला प्रकाश मिळालेला नाही. आता परदेशी लोकांचं जे आहे ते त्यांचे दोष वेगळे आहेत आणि हिंदुस्थानी लोकांचे दोष वेगळे आहेत आणि ते इतके ठळकपणे आता मला दिसतात की कधी कधी असं वाटतं स्पष्टपणे सांगितलेलं बरं. खरं म्हणजे हिंदुस्थानी लोकांना, भारतीय लोकांना माझं घर, माझी मुलगी, माझा नातू हे फार आहे आणि त्या घराच्या गुरफट्यात एवढे जास्त आहेत की त्याच्या बाहेर त्यांना निघता येत नाही. आम्ही इथून 4-5 मुलांना लग्न करून ऑस्ट्रेलियाला पाठवलं. त्यांना नोकऱ्या नव्हत्या, तिथे जाऊन त्यांना मोठाल्या नोकऱ्या मिळाल्या. लगेच त्यांनी आपलं घर स्थापन केलं किंवा घराशिवाय हिंदुस्थानी मनुष्य राहू शकत नाही. आश्रमात सगळी व्यवस्था असतानासुद्धा आपलं वेगळं घर केलं. त्यांच्या बायका कंटाळल्या, कारण वेगळं घर करायचं म्हणजे सगळं काम स्वतः करावं लागतं. तिथे मोलकरणी नसतात, काही नसतात. त्यांना बाळंत व्हायचं तरी स्वतः कामं करायची, गर्भारशी असल्या तरी स्वतः कामं करायची. नवऱ्यानी बाहेर गमजा मारायच्या, मोटरी फिरवायच्या, त्याच्यात टेलिव्हिजन घ्यायचा, मग सगळीकडे फिरायचं आणि फिरून घरी आल्यावर बायकावर गमजा मारायच्या. स्वयंपाक नीट केला नाहीस, तू असं ठीक केलं नाहीस, ते केलं नाहीस. त्या बायका कंटाळल्या. हे का असले म्हणे नवरे, तिथे सगळं काम करता येत नाही, बाहेरची स्वच्छता करता येत नाही, फक्त माझं घर असलं पाहिजे व्यवस्थित आणि आपलं बाहेर फिरायचं. आणि ते सगळ्यांचंच आहे आपल्या इथे. आपल्या इथल्या सगळ्या पुरुषांना काही हात कशाला लावता येत नाही, कोणत्या हाताने काम करता येत नाही. सगळे पांढरपेशी इथून तिथून. आमच्याकडे आम्ही एक माळी ठेवलेत, माळी आहेत बरं का ते. आणखी ऑस्ट्रियाहून तिथले UNचे ते ॲग्रिकल्चरचे ॲडवायझर आहेत, ते इथे आले. ते आपल्या हातात फावडा घेऊन, कुदळ घेऊन मेहनत करतात. हे कमरेवर हात ठेवून बसलेत, पायात रबराचे बूट घालून. म्हटलं पायात रबराचे बूट कशाला घातले? म्हणे मला चिखलानी त्रास होतो. असं का? म्हटलं मग आता तुम्ही कुठेतरी जाऊन राजेसाहेब व्हा. हे आपल्यामध्ये फार जास्त आहे. आणि बायकांचा असा विषय झाला आहे, कारण त्यांना हे कळतं की पुरुषांना जर घर व्यवस्थित करून दिलं, चमचमीत जेवायला दिलं की आपल्या हातात असतात. पण त्या आपले ते घरामध्ये खूप चमचमीत, आज हे करायचं, उद्या नवऱ्याला ते करायचं, मग जेवणाला हे द्यायचं, म्हणजे तुम्हाला हे आवडतं. मग आता त्यांना जर कारली आवडतात तर सगळ्यांनी भांडून कारली आणायची बाजारातनं, तर शिजवून द्यायचं, नवऱ्याची सगळी सेवा करायची, नवऱ्याच्या पाठीपाठी लागायचं. त्यांनी नवरे खराब होतात पहिली गोष्ट. आणि घर म्हणजे काहीतरी विशेष असं जे आपण केलेलं आहे त्याच्या पलीकडे काही आहे तिकडे लक्ष जात नाही. ते जे माझं आहे ते इतकं संकुचित होता आपण त्याच्यात नष्ट होतात. हे आपल्यातलं एक जायला पाहिजे. तुम्ही जर सहयोग, तुम्ही योगीजन झाले, जिथे बसाल तिथे तुमचं घर, जिथे जाल तिथे तुमचं घर. कुटुंब एवढं लहानचं की काय विचारायला नको. ते लहानपण मोठं कसं होणार. आणि त्यामुळे जेवढं काही कमवलेलं पूर्वजन्मातलं पुण्य आहे त्याच्यामुळे तुम्ही अशा भारतभूमीच्या योगभूमी जन्माला आलात, त्याचा सर्वनाश होतो. ते मोठंपणे आला पाहिजे. ते मोठंपणे येत नाही. आणि पुरुषांच्यामध्ये तर फार कमी असं ह्या लोकांचं म्हणणं आहे. आता सगळ्यांनी लिहून पाठवलं की आम्हाला हिंदुस्थानातल्या बायका फार आवडतात पण पुरुष नको, कारण सगळे आळशीस्वर आहेत. ते दिसतं आपल्याला. घराच्या बाहेर घाण पडलेली असली तर आपण त्याच्यावर तुडून वर जाऊ, पण घर मात्र बायका स्वच्छ ठेवतात. बरं, बायका हुशार आहेत. घर ठीक ठेवलं पाहिजे. म्हणजे नवरा घरात राहतो, त्याला घरात ठेवणंच कठीण, कारण तो सारखा घरातनं पळतच असतो. तेव्हा आपल्यातली जी चूक आहे ती ही आहे की आपल्यामध्ये सामूहिकतेचा मुळीच अंश नाही. सामूहिकतेत कसं राहायचं, सगळ्यांना मिळून मिसळून कसं राहायचं, सगळ्यांना आपुलकीने कसं राहायचं, तो विचार नाही. आता आम्ही दिल्लीला मोठ्या मुश्किलीने एक आश्रम काढला. तिथे एक मनुष्य राहायला तयार नाही. नवरा बायकोला दादा पुता करून मुंबईहून पाठवलं 2 दिवसात परत. माझं घर, ही जी भावना ती आधी तोडायला पाहिजे.
सगळं जग माझं घर आहे असं ज्या दिवशी म्हणाल तेव्हाच म्हटलं पाहिजे की तुमचं थोर मन झालेलं आहे. मन इतकं संकुचित आहे, त्याच्यामुळे वाढ कशी होणार सहयोगांची. जरी सहयोगी झाले, जर ध्यान करतात, पूजन करतात, सगळं काही चांगलं आहे, पूर्वपुण्याही आहे, पण जैसे थे त्याच्या पुढे काही होत नाही वाटचाल. त्याला कारण मी शोधून काढलं की अत्यंत घुटमळणं आहे घरातल्या घरात. जर तिथेच तिथे गोलगोल फिरायला लागले तर पुढे कसे जाणार. सामूहिकतेत उतरता येत नाही. सगळं स्वतःला धरून मार करायचं, स्वतःची प्रतिष्ठा वाढवायची, स्वतःचं घर, स्वतःची बायको, स्वतःची मुलं, अमकं तमकं तमकं हे. जोपर्यंत तुम्ही त्याच्यातनं बाहेर निघत नाही, आणि नुसती गाढव मेहनत आहे, ती गाढव मेहनत आहे. सगळं जर परमेश्वर करतो तर तुम्ही कशाला गाढव होता. जेव्हा तुम्ही म्हणाल की मी सर्व काही करतो तर तुम्ही गाढव झाले. तसं ख्रिस्त गाढवावर बसले होते आणि ते गाढव त्यांना घेऊन चालला होता. त्या गाढवाला असं वाटलं की सगळेजण माझ्या गळ्यात हार घालतात म्हणजे मीच ख्रिस्त झालो. तर ख्रिस्ताला जरा त्रास देऊ लागले तर त्यांनी गाढव सोडला आणि दुसरीकडे निघून गेले. तर तिकडनं ज्याचं ते गाढव होतं तो परीट आला, त्याने 2-4 हाणले त्या गाढवाला. त्याच्या लक्षात आलं की बाबा मी गाढवच आहे. तर जो ख्रिस्त होता तो ख्रिस्त आहे, तसा जो योगीजन आहे तो योगीजन आहे, तो काही गाढव नाही आहे. नसती गाढव म्हणत आपल्या बायकोला खुश करायचं, ह्याला खुश करायचं, त्याला खुश करायला काहीही गरज नाही. सामूहिकतेत उतरलं पाहिजे, आणि सामूहिकतेत उतरण्यासाठी पहिल्यांदा ह्या सर्व लहान लहान शूद्र गोष्टी सोडल्या पाहिजे. आणि शूद्र माणसाला सगळं शूद्र दिसतं, मोठं काही दिसत नाही. सगळं काही जे शूद्र आहे, जे चुकीचं आहे ते पहिल्यांदा धरतो. म्हणून आपलं मन आधी थोर केलं पाहिजे. पहिलं माझं घर हा शब्द घातला पाहिजे. माझा शब्द हा खोटा आहे, माझ्याला काही अर्थ आहे. ते जसं काल म्हटलं कबीराचं की एक ठगवा आला आणि मला लुटून घेऊन गेला. म्हणजे कोण? मृत्यू. ज्यावेळेला मृत्यू होतो तेव्हा सुटतं, सगळे माझे बिजे सगळे सुटून जातात. पण हा मृत्यू आपल्यात झालेला आहे आता, कारण आपण आता सहयोगी झालो. जे आपण अंडरूपाने होते ते आता पक्षी रूपाने झालो. तेव्हा ते मागचं सगळं काही सुटलेलं आहे. आता आपण पंख पसरून भराऱ्या मारायच्या आहेत, ते सोडून अजूनही त्याच पंखात आपण फसलेलो आहोत. तेव्हा काय म्हणावं, त्या चिखलात आपण रुतून बसलेलो आहोत. तेव्हा ते बरोबर आहे. ह्यापुढे प्रत्येकाने आपलं मन थोर केलं पाहिजे, मोठंपण आणलं पाहिजे. आणि ते मोठंपण आणण्याचं कारण एक हे की सगळ्यांमध्ये रममाण झालं पाहिजे. इतकी मंडळी इथे येतात, तुम्ही त्यांच्याशी बोलत नाहीत, भेटत नाहीत, कुणाशी ओळख पाळख करत नाहीत, ते बरोबर नाही. ही मंडळी आली, तुम्ही कोण काय त्यांच्या सेवेला असता हे कबूल, पण त्यांच्याशी ओळख झाली पाहिजे, मैत्री झाली पाहिजे. कारण हे तुमचे भाऊ आहेत आणि तुम्हाला कोणी भाऊ नाहीत, कोणी बहिणी नाहीत. हे तुमचे नातलं, हे तुमचे सगळे सोयरे होती असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी स्पष्ट म्हटलं आहे, हे तुमचे सगळे सोयरे, हे तुमचे सगळे सोयरे आहेत. बाकी जे काही आहेत ते तुमचे सगळे सोयरे नाहीत, कारण त्यांची आणि तुमची बरोबरीच नाही. ते बोलतात एक, करतात एक. आम्ही आमच्या घराण्यातच सांगू शकतो की असं आहे की काही लोक आहेत ते आहेत, नाहीत ते मला नाहीत, ते पारखे आहेत. तेव्हा जे लोक सहयोगात नाहीत ते आपले नातलग नाहीत असं धरून चाललं पाहिजे. त्यात तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुष्कळशा गोष्टी सुटून जाते. म्हणजे आता मराठा आहे तर मराठानी मराठीशी लग्न करायचं, मग त्या बायकोला झोडपलं तरी चालेल, तो सहयोगी नसला तरी चालेल, त्यांनी कसे वागवलं चालेल, पण मराठ्याने मराठीशी केलं पाहिजे. कशाला? मग जर त्या मुलीला उद्या त्रास झाला, तुमचे मराठे उभे राहणार आहेत का? पण सहयोगी मात्र उभे राहते. सहयोगाने सहयोगाशीच लग्न केलं पाहिजे. आणि मग त्याचे त्रास सुरू झाले की माताजी आम्ही असं लग्न केलं त्यामुळे असे त्रास झाले. हा जो जातीद्वेष आहे आणि हे जे आपल्या आपल्या धर्माबद्दल जो द्वेष आहे, किंवा जो परजातीबद्दल किंवा परदेशांबद्दल सुद्धा द्वेष आहे, तो लग्न करूनच जाईल. दुसरं मला काही इलाज दिसतं. म्हणजे डोळ्यांनी बघून कळतं. आता परवाच एका मराठ्याच्या मुलीचं लग्न आम्ही ऑस्ट्रेलियाला केलं. त्यांच्या घरातल्या लोकांनी नुसतं आकांड तांडव मांडलं होतं आणि म्हणे की आम्ही जाऊन पोलिसात देऊ. म्हटलं जा, काय करायचं ते करा, ती आता तरुण झालेली आहे, तिला सर्व अधिकार आहे. एवढं त्यांनी केलं, पण त्यांचे काय चाललं नाही. आता ती मुलगी इतकी शहाणी आहे आणि तिचं इतकं सुंदर लग्न झालं, नवऱ्याला फार मोठा पगार वगैरे ते दिसतं त्यांना. तर आता सगळे निघाले ऑस्ट्रेलियाला जायला, काठोडी बांधून.
लग्नाच्या वेळेला मूर्खपणा केला. तसंच आम्ही ब्राह्मणालाच देऊ. पण ब्राह्मणाने उद्या काढली घरातनं तर मग काय करणार तुम्ही? मग माझ्याकडेचं माताजी तुम्ही आता काहीतरी करावं आमच्या जावयावरती. काय करणार तुम्ही? असा शोधून जावई ब्राह्मण शोधला, मग आता त्याच्या गळ्यातच बसा. मी त्याला कशाला काय करणार? ह्याप्रमाणे अनेक मोठमोठाल्या गोष्टी आपण ह्या आंधळेपणाने घालवत आहोत. आणि हे अनेक प्रश्न आपल्यासमोर एवढ्यासाठीच उभे राहिले आहेत कारण आपण आपलं हृदय मोठं केलं नाही. आपण योगीजन आहे. आतून आपण संन्यस्त झालो. बाहेरून जरी नाही संन्यास घेतला, आपण संन्यस्त झालो. आणि आपण संन्यस्त झालो आहे ह्या गर्वामध्ये तुम्ही राहिलं पाहिजे आणि त्याचाच आनंद मानून घेतला पाहिजे. नाहीतर तुमची प्रगती होणारच नाही. कधीच प्रगती होणार नाही. काही जरी तुम्ही केलं तरी तुमची प्रगती होणार नाही जोपर्यंत तुम्ही आपलं मन थोर करणार नाही. आणि ह्या अशा चुकीच्या समजुती आपल्यामध्ये पुष्कळ आहेत, त्या गेल्या पाहिजेत. त्या गेल्याशिवाय आपण खरोखर योगीजनात असं कोणी म्हणून घेणार नाही. तेव्हा कोणीही अशा भलत्या सलत्या आपल्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या ठेवल्या नाही पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी जे सांगते त्याच्या आधी इथे ह्या महाराष्ट्रात जेवढे मोठमोठाले संत साधू झाले, फार मोठमोठाले संत साधू झाले, त्या संत साधूंनी हे सांगितलं की जात पात हे धर्मांधता किती वाईट आहे. आणि वाटेल तो दगड घ्यायचा, त्याच्यावरती शेंदूर फासायचा, त्याच्यावर दुसरं सरस्वती असं म्हणतात की थुंकत असत, असं एखाद्या दिसला जाऊन थुंकायचं त्याच्या. ह्याच्यावरती त्यांनी इतक्यांदा शस्त्र उघारलं, पण एकटेच होते बिचारे. आणि इतकी त्यांची केली. ज्ञानेश्वरांनी सुद्धा किती छळ सहन केला, कारण ते संन्याशाचे पुत्र असे म्हणून त्यांना त्रास दिला. अहो तसे कुणाचेही पुत्र असले तरी ह्या सर्व ब्राह्मणांपेक्षा उच्च होते ते. अशा प्रकारे आपल्या देशामध्ये अनेक गोष्टी झाल्या आहेत. तेव्हा त्या इतिहासापासून आपण शिकलं पाहिजे. आणि आता आपण योगीजन झालो आहोत तेव्हा आपणच अशा स्थितीने वागलं पाहिजे की आपल्या मूलभूत तत्त्वावर आपण उभे आहोत. आपण आपलं मिळवलेलं आहे. तेव्हा आता आम्ही हे काहीही नाही, आम्ही फक्त योगीजन आहोत आणि योगाला हे सगळं काही शोभत नाही. अशा रीतीने ह्या सर्व तुमच्या ज्या काही आजपर्यंतच्या समजुती आहेत किंवा आजपर्यंतची जी धारणा आहे ती सोडून तुम्ही परमेश्वराला आपल्या हृदयात स्थान दिलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी सोडून त्याचा हट्ट नाही धरला पाहिजे. सोडून पूर्णपणे चोखामेळासुद्धा संत होते आणि तसेच आपले रामदास स्वामीसुद्धा संत होते. पण रामदास स्वामींचे शिष्य आणि चोखामेळांचे शिष्य यांच्यात अत्यंत भांडणं झाली आहेत. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. दोन्ही संत असताना त्याच्यात भांडणं कशाला पाहिजेत? पण असणारच, कारण दृष्टी नाही ना, तेव्हा तेवढ्यापुरतं दिसतं. आणि म्हणून सगळ्यांना माझं असं सांगणं आहे की आता ह्या जातीपाती आणि मूर्खपणा तर निघालंच पाहिजे. ते मुसलमानांमध्ये, ख्रिश्चनमध्ये, सगळ्यांमध्ये एकसारखं आहे. पण एवढे धर्म करूनसुद्धा मला तुम्ही फक्त एवढं सांगा की कोणत्याही धर्मामुळे मनुष्य हे पाप करू शकत नाही असं दिसलं आहे का कुठे? सगळ्या पापाला तयार. कोणी म्हटला, तो मुसलमान असे ना का, हिंदू असे ना का, ख्रिश्चन असे ना का, कोणत्याही पापाला मी करणार नाही असा मी पाहिला नाही कुठं. पण योगीजन करू शकत नाहीत पाप. जर केलं तर हातातनं व्हायब्रेशन जाणार. संत लोकांनी कधी पापं केली नाहीत, त्यांना सांगावं लागलं नाही, आपोआपच ते असे झाले. तसेच आपण सर्वांनी व्हावं आणि नेहमीच हे अढळपत आहे ते मिळवावं. असा हा मुक्तिद्वाराचा सहयोग आहे. त्यात तुम्ही आलात तेव्हा स्वतःला फार विशेष समजलं पाहिजे, स्वतःचा फार आदर केला पाहिजे आणि त्या आदरामध्ये तुम्ही आपली वाढ करून घेतली पाहिजे. खरोखर म्हणजे सहयोगामध्ये कोणताही त्याग करावा लागत नाही. म्हणजे तुम्ही जर बुद्धीचा त्याग केला त्याला आम्ही काही करू शकत नाही, पण ह्याच्यात काही त्यागमूर्ती वगैरे लोक नको आहेत. उलट ह्याच्यात लाभच लाभ आहेत. प्रत्येकाला लाभ होतो, पण ह्याला एक भुरळ आहे, त्या भुरळीत पडलं नाही पाहिजे. अनेक लाभ होतात. लक्ष्मीचा लाभ होईल तुम्हाला, प्रकृतीचा लाभ होईल, तरतरेचे लाभ होतील, पण ती एक भुरळ आहे. त्याच्या पलीकडे आत्मा आहे, तो मिळवला पाहिजे आणि त्यात रममाण झालं पाहिजे. हे मी आज स्पष्टपणाने आपल्याला सांगते आहे. आणि सगळ्यांनी सर्व ह्या धर्माच्या आणि धर्मांधतेच्या ज्या गोष्टी आहेत त्या सोडल्या पाहिजे. तसंच नास्तिकांनीसुद्धा जरासं डोकं उघडून बघितलं पाहिजे की परमेश्वर आहे किंवा नाही. उगीचच परमेश्वर नाही असं ठासून सांगायला त्यांना काय अधिकार नाही. ते कोण होतात असे म्हणणारे. आणि जर ते असं म्हणतात तर त्यांचं अगदी चुकीचं आहे, कारण त्यांनी अजून पाहिलंच नाही की परमेश्वर आहे किंवा नाही. तेव्हा विशुद्ध स्वरूप असायला पाहिजे.
स्वतःचं स्वरूप अगदी निर्मळ करून घ्यायचं आणि त्या विशुद्ध स्वरूपामध्ये परमेश्वराला आपण आकलन केलं पाहिजे. त्याशिवाय ते आकलन होणार नाही, ते तादात्म्य मिळणार नाही आणि काहीही लाभ होणार नाही. उगीचच जशा आपण पंढरीच्या वाऱ्या करतो तशा इथे वाऱ्या करू नयेत. काहीतरी मिळवावं अशी सर्वांना विनंती आहे माझी, अत्यंत कळकळीची विनंती आहे. आणि मी हेच बघते की महाराष्ट्रात इतकी मेहनत करूनसुद्धा सहयोग का रुजत नाही? कारण फक्त माझी पूजा करून काही होणार नाही. काय उपयोगाचं आहे? तुम्ही सगळ्या देवळात करतच असता माझी पूजा, आणि इथे नुसती पूजा करून काय उपयोगाचं नाही. आज निश्चय आणि निर्धार करायला पाहिजे की आम्ही ही सगळी थोतांडवे बाजूला सारून माताजींची पूजा करू. स्वतःला स्वच्छ करून आम्ही माताजींची आज पूजा करतो आहे, तेव्हा तरी काय फायदा होईल. नाहीतर मलाच त्रास होतो ह्या सर्व पूजेचा. हा अधिकार फार मोठा आहे आणि तो आम्ही जरी तुम्हाला दिला तरी त्याची लायकी तुम्ही मिळवायला पाहिजे. आणि सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे, अनंत आशीर्वाद आहे. कृपा करून आपल्याकडे लक्ष द्या, आपलं महत्त्व जाणा, आपलं मोठंपण जाणा. आज कोणत्या कार्याला तुम्ही लागलेत, हे विश्वाचं एवढं मोठं क्रांतीचं कार्य आम्ही काढलेलं आहे, त्यात तुम्ही उभे आहात आणि त्यासाठी तुम्हाला सज्ज असायला पाहिजे. स्वतःची मजबूती पाहिजे, तयारी पाहिजे. आज पहिला दिवस आहे म्हणून मी विशेष निक्षून सांगते की कृपा करून व्यवस्था जी करायची आहे ती तुम्ही करत आहात, पण ते आम्ही करत नाही, माताजी करत आहेत अशा विचारांनी केली. आणि त्यानंतर आम्ही जे करत आहोत त्याच्यामध्ये फक्त परमेश्वरी कार्य होऊ देत अशी मनामध्ये जर तुम्ही इच्छा ठेवली तर सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल. असो, सगळ्यांना माझा अनंत आशा. मे गॉड ब्लेस यू ऑल.